त्यांचं पुष्पगुच्छ स्वागत करा. प्राध्यापक बेलसर सरांचे ते विद्यार्थी आहे म्हणतात आणि चांगला योगायोग आहे की इथे शिक्षक आणि विद्यार्थी आहे सोबत द्यायचं. सॉरी दोघं त्यांचं स्वागत करतात. मंचवरचे सगळे मान्यवर आणि होळकरचे माझे सगळे सहकारी सांगण्यासारखं तसं काय नाही. माझे काका इथे निकटराव हॉस्टेलला घेऊन आले, ॲडमिशन घेतली. त्यावेळी जेव्हा गावावरून आलो आम्ही आणि रामभरोसे हॉटेल समुद्र रोड होता तिथेच एलिजिबिलिटी त्यांना भेटले, त्यांच्या ओळखीचेच होते. त्याला तिथेच माझी ॲडमिशन करून दिली. पैसे घ्या आणि हा उद्या येईल माईक समोर घ्या आणि असं कलेने माझी इथे ॲडमिशन झाली. इथे माझं 11-12 नंबरला मी राहिलो. माझे जे सहकारी होते ते सगळे पद्माश टाईपचेच होते. आमचा एकच प्रोग्राम राहता संध्याकाळचा. जेवण झालं संध्याकाळी की सिनेमा टाकीजचे ते पोस्टर पाहत पाहत ते तिन्ही टाकीज आम्ही फिरून यायचो. आणि मग इच्छा झाली मग आगे तुझ्याकडे पैसे, तुझ्याकडे आहे का, तुझ्याकडे आहे का. 75 पैसे तिकीट होती तेव्हा. मग रात्रीचा 9 ते 12 पिक्चर पाहायचा आणि वापस लपत छापत मग हॉस्टेलला घुसायचं. तोपर्यंत शेंडे सरांचा राऊंड झालेला असायचा. त्याच्यात आम्ही अनुपस्थित राहायचो तिथं. पकडे गे मग त्यावेळी दुसऱ्या दिवशी पाठवून द्या. 2-3दा मी शिंदे साहेबांचे सरांचे रूण खाल्ले आहेत. तर असा प्रवास होता. इथून झाल्यावर मग मी HMS केलं आणि शेतीसोबत मग एक मेडिकल प्रॅक्टिस असा विचार होता. पण मग लग्न जुळलं आणि आमच्या मिसेस त्या पल्हारशाच्या होत्या. मग त्याच्यानंतर पल्हारशालाच मी प्रॅक्टिस मेडिकल प्रॅक्टिससाठी तिकडे गेलो. त्या पण डॉक्टर आहेत, BMS आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण तोपर्यंत म्हणजे तिथे आता सेटल झालो आहोत आणि प्रॅक्टिस चालू आहे. बाकी मुलं आहेत, 2 मुलीच आहेत. एक मुलगी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे आणि दुसरी MBBS झाली आहे. असं आहे. अजून प्रॅक्टिस चालू आहे. आतापर्यंत तुम्ही कार्यक्रम ऐकला त्यावर बोला आणि कसं वाटलं ते सांगा. नाही, कार्यक्रम तर छान झाला. याची इच्छा होती की बा नाही, मला असं वाटतं ना नेहमी असतो कार्यक्रम. नाही, मागच्या वर्षी पण आले होते तेव्हा काही मला इच्छा नाही तेवढं. तर म्हटलं आता यावर्षी त्यांनी कोर्स केला की चल बा माझ्यासोबत कार्यक्रमाला म्हणून मग मी मला पाहिजे आणि मला आवडला तुझा. धन्यवाद. सिद्धार्थ कांबळे. एक और मौका, एक और त्यांना आपला प्रस्ताव मिळता ना प्रकारे. मनोगत सांगायचं तर मनोगत तसं आता काही नवीन राहिलं नाही. ऑलरेडी A साईड झाली, B साईड झाली, मागच्या वर्षीच होऊन गेली. एखादी प्रश्न छात्राला एखादी प्रश्न आता शेंडे साहेब आहेत म्हणून मला शेंडे साहेब आणि मॅडम वहिनी आपल्या ओके. तुमच्या कारकिर्दीत मागच्या वर्षी येंडे सर होते. येंडे सरांचाही आमच्यावर फार मोठे उपकार आहे आणि केवळ एका गुरुजींचे उपकार पूर्ण होणार नाहीये तर
तुमचाही त्यात सहभाग आहे, तुमचे सुद्धा आमच्यावर उपकार आहे. त्या काळात जे वय होतं आमचं उलाढाली करण्याचं आमचं वय होतं आणि ती उलाढाली करताना जर आम्हाला कोणी अडवलं आमच्यामध्ये रेजिस्टेंस है. मुझे जो चीज पसंद है वो चीज करने से जो रोका जाता है तो रेजिस्टेंस बट नेचुरल प्रोसेस था. उस समय हमको लगता था कि शिंदे साहब का विलेन हमको करने नहीं देता है. जो दूध हमको पसंद नहीं है वो दूध जबरदस्ती पीने के लिए बोलते थे. That was the mentality during that thought process. हमको लग रहा था कि शिंदे सर के जैसा कोई मतलब खराब आदमी नहीं है. येणे सर के जैसा रूल तुमच्यासा रूल असे मागे मागे लपून खेळले. आणि आता मान्य करायला काही नाही ना आहे. आता तो काळ गेलेला आहे. आता म्हणजे पुरावा म्हणून नाही त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही मला काही जेलमध्ये टाकणार नाही. आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे. केस बसलेले दोघे बसलेले आहेत. आयोग पण आहे. तर ते जे दूध असायचं त्या दुधामुळे खरंच आम्हाला त्रास होतो. इथे पिण्याजोगं युनिसेफने पाठवलं त्याचा आदर करायला पाहिजे. गरज होती म्हणून पाठवलं असेल. म्युलोच्या आम्ही हे खाल्लेल्या आणि त्याच्यात आम्हाला हे आवडायचं ना ते लक्ष्मणरावांनी बनवलेला जो चिवडा असायचा. उरलेल्या पोळ्या शिळ्या पोळ्या उरायच्या आणि त्याचा चिवडा बनवला जायचा. तर ज्या दिवशी क्वांटिटी कमी असेल त्या दिवशी तो टेस्टी बनायचा. ज्या दिवशी जास्त असेल त्यावेळेस तो पाचट वाटायचा. मला वाटत होतं की कोणीतरी पुढाकार घेऊन त्या स्थानिक लोकांनी अजाबराव आमच्याकडे होते. एक येंडे सरांचेच एक बंधू होते थोरले बंधू. एक लक्ष्मणराव म्हणून आमचे आचार्य होते. काही बाई होत्या. अनेक लोकांनी जर थोडासा शोध घेतला असता ते आता आहेत की नाही आहेत माहिती नाही. पण जर त्यांचे वारस कोणीतरी जर असतील आजूबाजूला त्यांच्याशी संपर्क करून मला वाटतं की त्यांचाही एक आदर सत्कार झाला तर त्यांचंही योगदान आमच्या जीवनाच्या घडवणुकीमध्ये आहे. तर बाकी काही नाही. याच्यासारखाच कार्यक्रम आहे. मी पण हॉस्टेलमध्ये राहिलो शिकलो. त्याच्यानंतर 10वी मॉडेल हायस्कूल मधून पासआउट झाल्यावर आंबेडकर कॉलेज नागपूरला ऍडमिशन घेतली. तिथून मग प्रायव्हेट नोकरी केली आणि असंच परीक्षा द्यायची म्हणून रेल्वे परीक्षा दिली. रेल्वेची परीक्षा क्वालिफाय झालो आणि रेल्वे सेंट्रल रेल्वे मुंबईवरून 2020 मध्ये कोरोनाच्या आधी रिटायर झालो. माझी पत्नी सुद्धा जॉब करते. मागच्या कार्यक्रमाला ती सोबत आली होती. तो वर्किंग असल्यामुळे तिला ह्या वेळेस घेता आलं नाही. एक मुलगा आहे माझा, एक मुलगी आहे. मुलगा प्रायव्हेट जॉब करतो आहे. मुलगी सुद्धा माझी MBBS झालेली आहे, MD झालेली आहे. मधल्या काळात ती वॉशिंग्टनला तिथं पेपर रिडिंग करण्यासाठी जाऊन आलेली आहे. कॅन्सरवर ती स्पेशालिटी आहे आणि आता टाटा हॉस्पिटल म्हणून आपल्याला परिचित असेल मुंबईला. तिथे ती सिनियर रेसिडेंट म्हणून काम करते. बाकी या योजना तुमचा आमच्यासारखंच आहे. तर खरंच ज्या म्हणजे बोरेश्वर तुम्ही पुन्हा उल्लेख करेल सर एवढा वेळ काढून तिथून आले तू हे जे घडवणार आहेत ना काय म्हणतात घडवणीस बोरेश्वर बरोबर आहे. तर हे सगळ्यांचे ह्याच्यात योगदान आहे. रात्रंदिवस काम करून फॉलोअप करून ह्याला त्याची इच्छा नसेल तरी त्याला टोचून बोल, रागाने बोल, प्रेमाने बोल, टोमणे मार, पण त्यांनी आलं पाहिजे. हा प्रयोग सातत्याने सर्वांच्याकडून झालेला आहे आणि मागच्या वर्षी लोक येऊ शकले नाहीत. त्यात नव्याने भर पडलेली आहे. असे सुद्धा जे आमचे मित्र आहेत त्या मित्रांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय. आभार मानणार नाही. तर त्यांनी पुढच्या वेळेस सुद्धा केव्हा घडेल. आता काही बोरेश्वरने ठेका घेतला नाही. तुमच्यामध्ये काही कल्पकता असेल, तुमच्यामध्ये काही दुसरी इच्छा असू शकते तर स्थानिक लोकांनी पुढाकार घेतला त्याला अजून चांगला करता येईल. मी मुंबईला, वैद्यसाहेब नाशिकला, पुण्याला, आमचे यवतमाळवाले आहेत, साताऱ्याहून आलेले आहेत आमचे बोंडे साहेब. हे सगळे दूरदूरची मंडळी आहे. आम्हाला वाटतं की म्हणजे तुम्हाला ऍडमिशन द्यावं आणि तुम्ही ऍक्टिव्हेट व्हावं त्यापेक्षा सोप होतो स्थानिक लोकांवरती ती जास्त जबाबदारी असं मला वाटते. या निमित्ताने मी असं जाणीव करून देतो आणि इथून पुढे जरी रेल्वेस मधले लोक असू आपण तरी स्थानिक लोकांनी पुढाकार घेतला. चंद्रमणी बिचारा किती करतोय. एक पेन्शन, दुसरं पेन्शन आणि पुन्हा बिना पेन्शनचं तिसरं काम करतोय. त्याचे अभिनंदन. थँक्यू एव्हरीबडी आणि थँक्यू. राष्ट्रपिता महात्मा गांधी या माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष आंबेडकरी विचारवंत माजी न्यायाधीश
आणि माझे मित्र अनिल वैद्य आणि हा जो कार्यक्रम आहे माझी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा, हा सोहळा या सोहळ्याची ज्यांनी उत्पत्ती केली, जे मेलेले माणसं होते, म्हणजे आपल्याला आपण मेलेले माणसं होतो, की मेलेले माणसं ज्यांनी उपटून काढले आणि आपल्या समोर मांडले, त्याचे एक प्रवर्तक, प्रमोटर, उद्योजक आमचे मोरेश्वर भाऊ भगत. एखाद्या विद्यार्थ्याला दे ना, बसूनच राहा. रेकॉर्डिंग करायची बसून. कॉलेजचे माजी विद्यार्थी बेलसरे सर, तसेच या नवजीवन हॉस्टेलचे तत्काळ आहेत आमचे चंद्रमयी दिघाडे भाऊ, आमचे परमस्नेही, नेहमी आमचं व्हॉट्सअपवर आमची मुलाखत होत राहते, माझे मित्र, माझे जीवश्य कंठस्य डॉक्टर राजेंद्र वैद्य, डॉक्टर नंदा वैद्य, माझे दुसरे मित्र आमचे सरूळचे लहानपणापासूनचे सिद्धार्थ कांबळे, तसेच यशवंत भगत, मनोहर मूल, माझे यमकाम पर्यंतचे माझे स्नेही मित्र, बँकेचे प्रबंधक रिटायर झाले महेंद्र कुडके आणि त्यांचा परिवार, आणि ज्यांचे मी नावं घेऊ शकलो नाही असे माझे सर्व माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी जे आमच्या सामोर बसलेले आहेत, असे सर्व विद्यार्थी. आज हा माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्याचं आहे दुसरं वर्ष 2023. भगवान कांबळे, चरणदास कांबळे, तो एक आणखी काय आहे भेले, नारायण भेले, सध्या तो हयात नाही आहे, गेला म्हणून कळलं. असे बरेचसे आम्ही विद्यार्थी होतो आणि त्यावेळेस आता ते काय सांगायचं, आता त्यावेळेची जी परिस्थिती होती खरोखर परिस्थिती चांगली होती. त्या काळामध्ये हे नवजीवन हॉस्टेल हे एक फेमस हॉस्टेल होतं वर्धा जिल्ह्यामध्ये. बरेचसे मोठे इथून शिकून गेले. आमचे माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांचे वडील पण 1950 ते 55 पर्यंत याच हॉस्टेल. अरे रमेश पुरी, तू माझ्या हातचा मार काय खाल्लास मध्ये अजून? नाही बा, तरी तुला माझ्या हातचा मार तसं खाता म्हणे तर तू व्यवस्थित राह. आणि तुला जर मार खाता असेल त्यात ठोस कडक शिस्त होती. हॉस्टेलमध्ये त्यांना थोडासा अभ्यास करते. त्यावेळेस बीकॉम फायनलला होते. मी पण 11वी ते एमकॉम पर्यंत बीकॉमचाच होतो. तर त्याची आवाज तरी थोडासा गेला त्यांना रात्री 9 वाजता 10 वाजता. तर ते रूळ घेऊन यायचे. कोणत्या रूममध्ये आवाज यायचा, अभ्या कोण गडबड करते, कोण होते कोण गडबड करते, ते मारायचे. नाही तर मग रूममध्ये आणून मारायचे. त्यांच्याकडे शिस्त होती. पण त्यांच्या शिस्तीमुळे बरेचसे विद्यार्थी घडले. असो, तर सांगायचं म्हणजे त्या मी हॉस्टेलमध्ये होतो. त्या हॉस्टेलमधून निघाल्यानंतर मग मी मद्रासची एक सोसायटी होती सर्व सेवा फार्म म्हणून, इथे मी कॅशियर कम अकाउंटंट म्हणून 6 वर्ष काम केलं. ते ट्रायबल एरियामध्ये काम करायची डेव्हलपमेंटचं. म्हणजे या ठिकाणी ट्रायबल एरियामध्ये शाळा नव्हत्या, दवाखाने नव्हते, अशा ठिकाणी आमची संस्था कार्य करे. आणि त्या ठिकाणी सीडाची ग्रँट आहे, कॅनेडियन अमेरिकन डेव्हलपमेंट एजन्सी, सीडा. तर त्यामध्ये मी 6 वर्ष काम केलं. आणि मग नंतर सीडाची ग्रँट येणं बंद झाली. त्याच्यामुळे मग आम्ही आउट ऑफ कव्हरेज झालो, मग खाली झालो. मग त्याच्यानंतर मी काही दिवस गावाला शेती केली. शेती केल्यानंतर मग पुन्हा आणखी एक मद्रासची एक सोसायटी होती. त्या सोसायटीमध्ये फायनान्स कंपनी होती. तिथे मी फील्ड ऑफिसर म्हणून 2015 पर्यंत कार्य केलं. आणि मग नंतर 15 मध्ये तिथून मी रिटायर झालो आणि सेवाग्रामला स्थायिक झालो. तिथे मी मकान पण बांधलं. आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा एक मुलगा एक अमेरिकन एक कंपनी आहे IQVIA नावाची, इक्विया, त्याच्यामध्ये
मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तो मुंबईला आहे, वर्क फ्रॉम होम आहे, मोठी मुलगी आहे, ती BSc नर्सिंग झाली आहे, लग्न व्हायचं आहे, लग्न करायचं आहे, म्हणून मी सर्वांना सांगतो आहे. तर लक्षात ठेवा, माझा नंबर वगैरे सर्वांना सांगतो मी, सर्वांना माहीत आहे. काका वैद्य साहेब की ते अर्थसंदेशमध्ये प्रकाशित झाली आणि नंतर पेपरमध्ये पण प्रकाशित झाली होती. तर ती एक कविता सांगतो मी तुम्हाला, म्हणून टाकतो छोटीशी. तर त्या कवितेची पार्श्वभूमी तर सांगावं लागेल ना तुम्हाला, ती कविता कशी आहे बा. ती कविता ग्रामीण जीवनावर आधारित आहे. ग्रामीण जीवन तर तुम्हाला माहीत आहे सर्वांना. तर ते ग्रामीण जीवनावर आधारित आहे. तर ग्रामीण भागामध्ये एक माणूस राहतो आणि त्याचा मुलगा हा मॅट्रिक पास होते. तर मॅट्रिक पास झाल्यानंतर तो खेड्यातला मुलगा शहरामध्ये येतो आणि मग त्याच्या वडिलाला, त्याच्या बापाला खूप आनंद होतो आणि तो लोकांपुढे सांगतो. तो काय सांगतो ते माझ्या छोट्याशा कवितेमध्ये द्या, नाही आवडली तर नका देऊ. तर ते कवितेचं शीर्षक आहे शाम्या मॅट्रिक झाला. मॅट्रिक म्हणजे मॅट्रिक पास झाला. तर त्याचा बाप काय सांगते लोकांना बघा, मॅट्रिक पास झाला न शाम्या शहरात गेला. शहरात म्हणजे सारखं शहरात मॅट्रिक पास झाला न शाम्या शहरात गेला. तिथं जाऊन त्यानं का नाही भलताच काल केला. काल केला तर कॅलेजात जाऊन त्यानं ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन म्हणतो आपण. कॅलेजात जाऊन त्यानं ऍडमिशन घेतलं आणि दुकानात जाऊन त्यानं बेलबाटमही घेतलं. त्या काळामध्ये बेलबाटमचा जमाना होता बरं का. हा, दुकानात जाऊन त्यानं बेलबाटमही घेतलं आणि मग आता कॉलेजमध्ये जाण्यासाठी मग त्याला सायकलची माया माग रिंग लावली. पहा तो काय म्हणते, त्याचा बाप सायकलची माया माग रिंग लावली आणि सायकल म्हणल्यावर बोलले का नाही वृक्षास आली. आता सायकल तर घेऊन द्या असला कुठच्या कॉलेजमध्ये गेलं खेड्यातलं कुठे. मग तो काय म्हणते, उसने पैसे घेऊन मी आज सायकल घेऊन दिली. उसने पैसे घेऊन मी आज सायकल घेऊन दिली आणि दुसऱ्या दिवशी शाम्यानं मस्त मजा केली सायकलवर. एक कोणती मजा केली त्यानं, एका पोट्टीले घेऊन शाम्या डबल शीट. एका पोट्टीले घेऊन शाम्या डबल शीट आलं आणि सांगले लागलं बाबा म्या कोर्ट मॅरेज केलं. सांगले लागलं बाबा म्या कोर्ट मॅरेज केलं. म्या म्हणलं शाम्याले असं कसं केलं. म्या म्हणलं शाम्याले असं कसं केलं. शाम्या मले म्हणे म्या बरोबरच केलं. मग तो काय म्हणतो शाम्या पुन्हा, लग्नानं माणसाचा खाली होते गल्ला. लग्नानं माणसाचा खाली होते गल्ला म्हणून तो दिला सरकारनं कोर्ट मॅरेजचा सल्ला. म्हणून तो दिला सरकारनं कोर्ट मॅरेजचा सल्ला. मग पुढे तिले घेऊन शाम्या आमच्या वैद्य साहेबाच्या घरी गेला. तिले घेऊन शाम्या आमच्या वैद्य साहेबाच्या घरी गेला. वैद्य साहेबांना त्याचं चांगलं स्वागतच केलं. धन्यवाद. त्यानंतर मंचावर बसलेले सगळे मान्यवर, मी 73, 74, 75 या वर्षी या हॉस्टेलला ॲडमिशन घेतली होती. 73 माझं नाव मनोहर भास्करराव गळगटे. मी मूळतः तरोडा या गावचा आहे. तरोडा गाव हे माणगाव तरोडा या समुद्रपूर रोडवर येतं. आणि आता सध्या ते रोडवर आहे, पण त्या काळी आम्हाला कमीत कमी 20 किलोमीटर ते 25 किलोमीटर पायी जावं लागत असतं त्या काळात. त्यामुळे आम्हाला दुसरं साधन नसताना या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेण्याचं काम पडलं आहे. त्यावेळीची जी परिस्थिती होती, कधी सोनेगावपासून तर गावापर्यंत पैदल जावं तर इथून ट्रेननी सोनेगावपर्यंत जावं लागत, अशी परिस्थिती त्या काळची होती. आणि मी सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आहे. माझे वडील शेतकरी होते
शेतकरी असल्यामुळं घरची परिस्थिती खूप अशी चांगली नव्हती. तर त्या परिस्थितीमध्ये मी इथे ॲडमिशन घेऊन आणि जगजीवनराम विद्यालय या शाळेमध्ये मी शिकलो. तुम्हाला माहीत आहे का जगजीवनराम विद्यालय कुठे आहे आता? माहीत आहे तुम्हाला मुलांना? आहे ना? त्या काळी तिथे वाडेकर नावाचे सर होते. वाडेकर ते खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे स्काउट गाईड म्हणा किंवा जे NCC म्हणा या पद्धतीचे चांगले कार्य शिकवत असते आम्हाला. तर हॉस्टेलमध्ये जेव्हा आम्ही राहायचो तेव्हा बेलसरे सर आणि शिंदे सर हे संध्याकाळी 7च्या नंतर एक प्रार्थना घ्यायचे. संध्याकाळी 7 नंतर एक प्रार्थना घ्यायचे आणि त्या प्रार्थनेला सगळेजण, जेवढे हॉस्टेलमध्ये मुलं आहेत सगळेजण उपस्थित राहायला पाहिजे. है ना? ते घेतो तर सर आम्ही आता घेते की नाही माहिती नाही आम्हाला, पण त्या काळी घ्यायचे आणि दररोज घ्यायचे. असं एकही दिवस नव्हता की त्या दिवशी प्रार्थना झाली नाही. तर ही जी सवय माणसाला लागते ती सवय मरेपर्यंत जात नाही. एकदा चांगली सवय लागली कोणत्याही माणसाला तर ती मरेपर्यंत जात नाही. आजही आम्ही ह्या गोष्टी आजही करीत असतो. माझं जेव्हा शिक्षण इथून 10वीपर्यंत इथं शिक्षण झालं. इथून मी 10वी पास झालो. 10वी नंतर मी 11वी 12वी बुनियादी हॉस्टेलला राहिलो. बुनियादी हॉस्टेलला इथे पहिलं तर जवळ तिथं होतं ते. त्या हॉस्टेलला मी 11वी आणि 12वी केलं. 12वीमध्ये मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. चांगल्या पद्धतीने पास झालो. त्यावेळी माझा गावामध्ये चांगल्या लोकांनी सत्कार पण केला होता. बाबा पोरगा 12वी, जेवढ्या गरीब घराण्यातल्या पोरगा 12वी चांगल्या प्रकारे पास झाला तर आता तेव्हा सत्कार पण केला होता. आणि त्यानंतर मी BA यशवंत महाविद्यालयाला ॲडमिशन घेतली BAला आणि तिथे मी पूर्ण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर माझे जे माझ्यासोबतचे जे मुलं होते सगळे कोणी टीचर कोणी अशा पद्धतीत कामाला लागलं, पण मला काही जॉब लागला नव्हता त्या काळात. तर मी थोडंसं मनाने खचून गेलो होतो. परंतु एक व्यक्ती मला असा मिळाला की तो म्हणे खचून जाऊ नको, मनाने खचून जाऊ नको, तू हुशार आहेस, तू चांगल्या पद्धतीने कुठलं ना कुठलं चांगलं काम करशील. तर त्याच पिरियडमध्ये 1-2 महिन्यानंतर मला एका एका शेती औषधी कंपनीचं, सगळेजण इथं गव्हर्नमेंट जॉबवाले आहेत सगळेजण, परंतु मी जसा एक व्यक्ती आहे की टाटा कंपनीमध्ये नॉन टेक्निकल माणूस, आजच्या कंडिशनला BSc ॲग्री MSc ॲग्री लोक पाहिजे त्या पदासाठी, पण की BA माणूस नॉन टेक्निकल माणूस असून कमीत कमी त्या कंपनीने 27 वर्ष काम केले. 27 वर्ष. आणि ती काम करणं म्हणजे हार्डवर्क काम केलं. कारण मला माहीत होतं जर मी काम करणार नाही, मी नॉन टेक्निकल माणूस आहे, तर मला कंपनी कधीही काढू शकते. त्यामुळे मला जे टार्गेट देतो ते वर्षभराचे जे काही टार्गेट असतील, 10 करोड 5 करोड 7 करोड जे काही टार्गेट असतील ते टार्गेट मी स्वतः, म्हणजे माझ्या हाताखाली तेव्हा मुलं पण राहायचे, 8-10 मुलं पण राहायचे, तर या मुलांकडून मी स्वतः करून घ्यायचं. आणि माझे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर कंपनीचा बॉस जरी असेल, कंपनीचा चेअरमन जरी असेल, तरी तो एकदा टार्गेट कंप्लीट झाले तर काढत नाही. माझा उद्देश हाच राहायचा की माझं टार्गेट कसं कंप्लीट होईल, हाच माझा सगळ्यात म्हणजे मुद्दा राहायचा. तर तुम्हाला माझं सांगणं हेच आहे, सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब लागेलच असं नाही. कोणा मुलांना गव्हर्नमेंट जॉब लागेल, कोणा मुलांना प्रायव्हेट जॉब लागेल. तर प्रायव्हेट जॉब आहे असं समजून तुम्ही कुठलीही मन खस्ता करू नका. तुम्ही आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यातही आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि चांगल्या प्रकारे काम केल्यानंतर आपली तिथे उन्नतीच होणार आहे, एवढं मी फक्त तुम्हाला गॅरंटीनी सांगू शकतो. आज माझी टोटल 36 वर्ष मी जॉब केला आहे. पहिल्यांदा छोट्या मोठ्या कंपनीत केला, नंतर मग टाटा कंपनीला माझा हे लागला. आता मी 2020 मध्ये
रिटायर झालो. मला कंपनीने मध्य प्रदेश, सगळ्यात पहिले मी जालना औरंगाबादमध्ये 11 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर माझी ट्रान्सफर केली सागर, मध्य प्रदेशमध्ये येते सागर युनिव्हर्सिटी, नाव ऐकलं तर त्या याला मी तिथे 3 वर्ष काढले. त्याच्यानंतर 12 वर्ष मी खंडवामध्ये काढले. खंडवा आणि इंदोर या 2 मिळून 12 वर्ष काढले. त्याच्यानंतर 6 वर्ष मी लगभग बुलढाणामध्ये काढले आणि 1.5 वर्षासाठी मला कंपनीने माझ्यावरती खूप मेहरबानी केली. कंपनीने की म्हणले आता खूप वर्ष तुम्ही कंपनीला सेवा दिली, तर 1.5 वर्ष रिटायरमेंटला राहिले होते. 2019मध्ये मी वर्धेला आलो आणि वर्धेला 1.5 वर्ष मी काम केलं वर्ध्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये. तर असा हा माझा म्हणजे प्रवास आहे. आणि हे जे सगळ्या गोष्टी झाल्या, एक तर सहनशीलता माणसामध्ये खूप पाहिजे, माणसामध्ये सहनशीलता खूप पाहिजे. आणि ती सहनशीलता मला आपल्या इथं बसलेले शेंडे साहेब यांनी मला दिली. कारण हे सांगायचे की अभ्यास कर बस एवढंच सांगायचे. ते कोणता अभ्यास कर काय कर हे नाही, पण त्यांना ते रूममध्ये आले त्यांना अभ्यास करताना दिसलं पाहिजे एवढं त्यांनी मला सांगितलेलं होतं. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. छान. आपला जीवन प्रवास अगदी खूप कमी शब्दात आणि चांगला म्हणजे मनाला भावणारा व्यक्त केला. धन्यवाद सर. मी त्यांना पूर्ण नेम आपले नाव वाचून दाखवले. बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्द उरणार नाही म्हणून त्यांनी आज आपल्याला जे वाचून दाखवले, तर त्यांनी पूर्ण 30 दिवसामध्ये काय विचार होते त्यांना बोलायचे होते, तर ते त्यांनी आपल्याला लिहित वाचून दाखवले आपल्याला. धन्यवाद सर. नंतर गलगाटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. तामगाडगे साहेबांना विनंती करतो की त्यांचं धन्यवाद डोक्रे सर. गलगंडे साहेबांचं स्वागत करीत आहेत तामगाडगे साहेब. थँक्यू. फोटो स्मृती चिन्ह. थँक्स. आपला व्यक्त करा. लोहे साहेब स्मृती चिन्ह आणि पुष्पगत देऊन स्वागत करतील. थँक्यू. बघा कसा प्रसंग आहे. मुलांना जेवणाला सुद्धा म्हटलं तरी मुलं ऐकत आहे, म्हणजे त्यांना अनुभव पाहिजे आहे छात्रालय विद्यार्थ्यांचा. या मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व मित्रांनो, सर्वांचे मनोगत स्वागत. आज सर्वांना भेटून मनाच्या भावना पूर्ण जागृत झाल्या. जुन्या आठवणी, अनुभव यांची आठवण होणे स्वाभाविक आहे. माझ्यासोबत हे शैक्षणिक प्रवासात असणारे वेगवेगळ्या विकास पातळीवरती आहेत आणि मी पण. परंतु जगताना हा आठवणीचा ठेवा हीच माझी तिजोरी समजतो. हा अनुभव मला प्राप्त कितीशी संघर्ष करण्यासाठी गुरुकिल्ली म्हणून उपयोगात येतो. हा मेळावा नसून जुन्या स्वप्नांना, विचारांना उजाला देतो. जणू काय आम्ही येत आहोत. आज सर्वांची प्रगती पाहून मोठा स्वाभिमान वाटतो आणि गर्व पण होतो. कारण माझे सख्खे, माझे मित्र अशी मैत्रीची सद्भावना लाभणे जगात शक्य नाही. जग हे सहकार्यावर जगत आहे आणि आपण सर्व नैसर्गिक आहोत. निसर्ग नियमांना अनुसरून माणसांना जगावे लागते. आपली धडपड विश्वासाठी असते ना.
आहे ना, खरं की कुठं खरं आहे. मग आपले अनुभव, आपली भावना एक दुसऱ्याशी देवाणघेवाण घेतली पाहिजे. आपण एकटे काही मोठे नसतो, तर गुरुजनांच्यामुळे, आईवडिलांच्यामुळे, आपण ज्या समाजात राहतो यांच्याहीमुळे, मित्रांच्यामुळे आपण ज्ञान संस्काराने मोठे झालेलो असतो. म्हणून अहंकारी न होता विनम्र होणे महत्त्वाचे आहे. जो विनम्र आहे तो सर्वात समाधानी असतो. शेवटी आपल्या कर्माचे दायक आपणच असतो. आपणास भेटून आपल्यातच राहून मला फार आनंदी वाटते. आपल्या सर्वांचे मंगल हो हीच माझी कामना. धन्यवाद. रामदास भाऊंना भेटलो आम्ही जवळपास 15-20 दिवसापूर्वी. फोन केला आणि एक गेट टुगेदर होत आहे, त्यांना कल्पना दिली. त्या तथागत भगवान गौतम बुद्ध, तसं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ते बसलेले अतिथी, माझे मित्र, त्यांना सर्वांना नमस्कार, जय भीम. माझं 1973 ते 1977-78 पर्यंत मी या हॉस्टेलमध्ये होतो. आणि माझं शाळा म्हणजे कृषक विद्यालयाला जाणं येणं होत होतं. आणि मी रूम नंबरमध्ये 7 नंबरमध्ये होतो. आणि माझे मित्र वगैरे म्हणजे सुरेश बोरकर वगैरे होते. आणि माझं म्हणजे मित्र म्हणजे माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आणि सध्याच माझं म्हणजे ॲटो इलेक्ट्रिशियनचं गॅरेज आहे माझं. पहिले केळकरवाडीमध्ये होतं, आता ते कारला बायपासला आहे. मी सध्या समतानगरला राहत आहो. आणि हॉस्टेलचं जीवन म्हणजे आमचं म्हणजे तसं फार म्हणजे अभ्यास वगैरे तेवढा काही होता नाही. रविवार दिवशी म्हणजे सुट्टी असली त्या दिवशी आम्ही खेळण्यात जास्त हे होतं. भगत, त्यांच्याच गावचे कृष्णा डोरले, मी वगैरे वाघमारे वगैरे होते. ते आम्ही रविवारी दिवशी जास्त कंचे खेळण्यामध्ये पटाईत होतो. आणि आता मी समतानगरला राहतो. आणि माझे 2 मुलं आहे. एक मुंबईला आहे आणि एक इथे श्रीराम फायनान्सला काम करत आहे. धन्यवाद. एवढे बोलतो. त्या बाबतीत राहुलजी कंचे खेळण्यात होतं. मी पण कंच्याचे दिवस आठवले, पण तुमच्यासोबत मी ढाई कधी खेळलोच नाही. ते गोलमध्ये टाकून आम्ही तर खेळत होतो ह्या मैदानात. ते अच्छा, ते डबल बार होते, आठवता? अरे चला, धन्यवाद सर. मला ते कंचे खेळणं आवडलं. खेळूया आपण मोठे झाले तर पुन्हा आणखी कधी एखादी तर. नंतर मी निमंत्रित 73 ते 76 या कालावधीमध्ये 1 नंबर आणि 10 नंबरमध्ये शिकत होतो. मी न्यायालयामधून अधीक्षक या पदावर निवृत्त झालो. मला एक मुलगा आहे, तो पण बँकेत मॅनेजर आहे. मुलगा माझा एक मॅनेजर आहे. बाकी सब ठीक आहे सगळं. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे नेक्स्ट तो सुटून नका देऊ. एक प्राध्यापक गानार सरांना विनंती करतो की गानार सर बाजूला बसले आहे, सॉरी, पुष्पगुच्छ देऊन आणि स्मृती चिन्ह देऊन स्वागत करावे. त्यांचा एक आवडीचा स्नॅप फोटो घ्या. पुढे स्मरणिकेकरता कामी क्लॅपिंग.
थँक्यू दादा सर, थँक्यू. त्या काळात ते हॉस्टेलचे 4 पर्सन होते. त्यांच्या शब्दातच ओळखूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्यापेक्षा सगळेच वयाने मोठे आहेत आणि खरं म्हणजे 1975 ते 77 या 2 वर्षात मी इथे 9वी आणि 10वी मॉडेल हायस्कूलमध्ये शिकलो. त्या 2 वर्षात मी इथे हॉस्टेलमध्ये राहिलो. खरं तर माझ्या आधीच हे सगळे मान्यवर इथून बाहेर गेलेले होते. फक्त शेंडे सर उपअधीक्षक असल्यामुळे ते होते आणि मला अजूनही आठवतं की ते अगदी व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्टमध्ये व्यवस्थित शर्टिन वगैरे करून GS कॉमर्स कॉलेजला जायचे. आमच्यासमोर ते आदर्शच होते. त्यानंतर बेलसरे सर मी असताना हॉस्टेलमध्ये नव्हते, पण नंतर 11वी 12वीला मी जेव्हा गेलो JB सायन्स कॉलेजमध्ये तेव्हा सरांनी मला फिजिक्स शिकवलं. आणि खरं म्हणजे इथे उपस्थित बहुतेक लोक, तुम्ही सगळे विद्यार्थी, आपण अशा परिस्थितीतून आलेलो आहोत की आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो. आम्ही देखील संघर्ष केला आहे आणि संघर्षातूनच या स्थितीपर्यंत सगळे पोहोचलेले आहे. सरांचा विशेष असं आहे की म्हणजे मी देखील प्रेरणा घेतली, त्यातून तुम्ही देखील घेऊ शकाल की बेलसरे सरांनी ट्युशन इतर मुलांची ट्युशन घेऊन त्यांनी पुढचं शिक्षण केलेलं आहे. माझ्यासाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर 3 वर्षापूर्वी जो आपला स्नेहमिलन मेळावा झाला होता त्यावेळेस केशव मेंढे, चंद्रमणी या सगळ्यांनी प्रयत्न केले, मुरेश्वरींनी प्रयत्न केले, हा ग्रुप फॉर्म केला आणि आता दुसऱ्यांदा आम्ही इथे भेटतोय. खरं तर खूप सविस्तर मी पहिल्या वेळेस सांगितलं होतं, तेवढं मी बोलणार नाही. अगदी थोडक्यात माझ्याबद्दल माहिती सांगतो आणि तुम्हा सगळ्यांना हे कदाचित थोडं वेगळं वाटत असेल की आणि मोनोटोनस असं एकसारखं वाटत असेल, पण यातून काही नक्की प्रेरणा घेण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या जरूर घेतल्या पाहिजेत. माझ्याबद्दल सांगायचं तर मी हिंगणघाट तालुक्यातल्या साती गावचा, 7वीला स्कॉलरशिप मिळाली म्हणून मग महिन्याला 25 रुपये देऊन या हॉस्टेलमध्ये राहू शकलो. 10वीला मेरिटमध्ये आलो, भीमरावनी सांगितलंच. 10वीचं माझं 1977 वर्ष असं होतं की मी त्यावेळेस जिल्ह्यातून पहिला आलो होतो 10वीला आणि 1500 मीटर रनिंगमध्ये देखील त्या वर्षी मी जिल्ह्यात पहिला होतो. हुशार मुलांचं सगळेच कौतुक करतात आणि केलंही पाहिजे, पण त्यापेक्षाही या हॉस्टेलमधून मी जे शिकलो ते अधिक महत्त्वाचं आहे. जात मी मानत नाही, तरी पण हे आवर्जून सांगितलं पाहिजे की तथाकथित उच्च जातीतून, म्हणजे ब्राह्मण नाही पण उच्च जात मानली जाते. खेड्यात अजूनही कुणब्यांना थोडं उच्च मानलं जातं आणि गावात अजूनही आहे वातावरण. जरी इतका बदल होत आहे तरी पहिल्यांदा या हॉस्टेलमध्ये माझ्या मनातून जात गेली. आणि हे खरं शिकण्यासारखं. म्हणजे विद्यार्थी हुशार असतात, ते टॅलेंटेड असतात, त्यांच्या करिअरमध्ये ते खूप मोठे होतात, खूप पैसा मिळवतात वगैरे वगैरे, हे चांगली गोष्ट आहे, ते केलंच पाहिजे. पण एक माणूस म्हणून घडणं हे खूप महत्त्वाचं आहे की जे या हॉस्टेलचं माझ्या जीवनात योगदान आहे. 11वी 12वी मी JB सायन्स कॉलेजमधून झालो आणि त्यानंतर मग कराडला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलो आणि 3ऱ्या वर्षालाच असताना थोडे सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, लक्ष्मण माने या लोकांची नावं ऐकून मी साताऱ्याला स्थायिक व्हायचं ठरवलं आणि साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. आता 2020ला रिटायर झालो. 1988ला लग्न केलं. ते लग्न देखील मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असतानाही एवढंच सांगायचो, अगदी उगीच आपलं आदर्श गोष्टी सांगू नये, जे आपण करू शकतो तेवढंच सांगावं या मताचा मी आहे. आंतरजातीय लग्न केलं, कमी खर्चात म्हणजे केवळ 1500 रुपयात लग्न केलं आणि रजिस्टर पद्धतीनं केलं. माझी मिसेस, तिच्याबद्दल फार सांगत नाही, गेल्या वेळेस सांगितलेलं आहे, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, जिला नुकताच 11 जुलैला न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्सतर्फे पॉप्युलेशन अवॉर्ड मिळाला.
ती अवॉर्ड घेणारी केवळ तिसरी भारतीय व्यक्ती आहे. हा अवॉर्ड द्यायचं युनेस्कोने 1981 साली ठरवलं आणि पहिला पुरस्कार भारतातल्या म्हणजे पहिला पुरस्कार हा त्यावर्षी भारतातल्या इंदिरा गांधींना मिळाला होता. त्यानंतर 1992ला JRD टाटांना मिळाला आणि 30 वर्षानंतर तो आपल्या देशाला वर्षा देशपांडेंना मिळाला. म्हणजे पत्नी म्हणून हे काही मोठेपणा सांगत नाही, पण यातून काही आदर्श आपण घेऊ शकतो, प्रेरणा घेऊ शकतो. मी जिथे नोकरीला लागलो तेव्हाच ठरवलं होतं की आपण आर्थिक बाजू सांभाळायची आणि माझ्या पत्नीनं सामाजिक काम करायचं. त्यामुळं मी जाहिरात दिली होती की सामाजिक कामाची जिला आवड आहे अशी मुलगी मला हवी आहे. आणि त्याला प्रतिसाद म्हणून 30-35 पत्रं आली होती. त्यात एक पत्र बेळगावच्या वर्षा देशपांडेंचं होतं. आम्ही 1988 साली विवाहबद्ध झालो. आंतरजातीय विवाह होता म्हणून तिच्या घरातून थोडासा विरोध होता. आम्ही थांबलो. पळून जाऊन लग्न करणं शक्य होतं, पण तसं केलं तर आपण समाजासमोर चांगला आदर्श ठेवू शकत नाही. म्हणून 1 वर्ष थांबलो. तिच्या आईचा विरोध होता, कारण स्वाभाविकपणे कुठल्याही आईला असं वाटतं की तिच्यानंतर 2 बहिणी होत्या, तर इतर मुलींचं लग्न आंतरजातीय लग्न जर वर्षांनी केलं तर ते होणार नाही, अवघड जाईल, आणि म्हणून त्यांचा विरोध होता. पण आम्ही 1 वर्ष थांबलो, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि नंतरच लग्न केलं. लग्नानंतर 1992ला आम्हाला मुलगी झाली. मुलीचं नाव देखील तिचं आडनाव आम्ही लावत नाही. पहिली गोष्ट, मी माझ्या मिसेसचं नाव बदललं नाही, तिचं माहेरचंच नाव ठेवलं आणि मुलीला आडनाव नाही लावलं. तिचं नाव चैत्रा आहे. चैत्रा VS असं आम्ही नाव लावतो तिचं. V फॉर वर्षा and S फॉर संजीव माझं नाव. ती देखील वकील झालेली आहे, साताऱ्यातच राहते. आईप्रमाणेच ती थोडं सामाजिक काम करते. नुकतीच ती म्हणजे 2 वर्षापूर्वी तुर्कस्तानला, इस्तंबूलला तंबाखूचा एक कायदा असतो कोटपा नावाचा. तर तरुणांमध्ये तंबाखू, सिगारेट ह्यावर नियंत्रण असावं, त्या सवयी लागू नयेत याच्यासाठी ती तरुणांमध्ये काम करते. तिचं कोटपा या कायद्यात काम आहे आणि विशेषतः गर्भलिंग निदान या क्षेत्रात काम आहे. अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. काम केल्यानंतर पुरस्कार मिळतातच. पण मला एकच गोष्ट सांगतो की पुरस्कारासाठी नाही, पण आपण समाजाचं काहीतरी एक देणं लागतो. ते देणं द्यावं म्हणून जे जे शक्य आहे ते आपण दिलं पाहिजे. ज्यांना वेळ देणं शक्य आहे त्यांनी वेळ द्यावा. ज्यांना वेळ देणं शक्य नाही त्यांनी 10 रुपये जरी दिले समाजाला तरी माझ्या मते खूप चांगली गोष्ट होईल. ज्यांना वेळ देणं शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत करावी, पण समाजाला काहीतरी जरूर दिलं पाहिजे. दोघांपैकी शक्य असेल तर एकानंच नोकरी करावी, दुसऱ्यानं जमेल ते काम समाजासाठी केलं पाहिजे. कारण ज्या समाजाचा आपल्याला उपकार असतात, आपल्याला वाटतं की समाज काय करतो. खरं म्हणजे सार्वजनिक रस्ते असतात, आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो, आपल्या घराला जर आग लागली तर शेजारच्यांनी येऊन ती आग थांबवावी ही अपेक्षा आपण समाजासाठी म्हणजे समाजाकडून करत असतो. त्यामुळे समाजाकडून आपण घेतच असतो. ते जेव्हा शक्य होईल, नोकरी लागेल, व्यवसाय करू, त्यावेळेस आपण जरूर जे शक्य असेल ते, म्हणजे माझ्या मिसेससारखं सामाजिक काम केलं, एवढं केलं पाहिजे असं काही गरज नाही आहे, पण जेवढं शक्य. बेलसरे सर त्यांचं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करतील. प्राध्यापक बेलसरे सर यशवंत भगत साहेबांचं स्वागत करीत आहे. दोघी रूम नंबर 2 मध्येच होते, मला सगळी आठवलं. थँक्यू सर. सर आपले मनोगत. थोडक्यात परिचय देतो. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्रिवार वंदन करतो. तसेच महापुरुषांना पण त्रिवार वंदन करतो. सर्व डायसवर सर्व मान्यवराचे मी मान्यवर नमस्कार, सर्वांना नमस्कार. माझे नाव यशवंत भगत. मी कवठ्याला राहत होतो. कवठ्याला माझे वडील रेल्वेत होते. मी 75 ते 77 दरम्यान इथे 8वी ते 10 वर्गापर्यंत मॉडेल हायस्कूलमध्ये शिकलो.
आणि नंतर मग पास आऊट झाल्यानंतर JB सायन्स कॉलेजमध्ये 2 वर्ष केले आणि नंतर मग मी नापास झाल्यामुळे मी नंतर ITI केला. ITI केल्यानंतर मला जॉब मिळाला डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीमध्ये पॉवर प्लांटमध्ये मला नोकरी मिळाली. नंतर मी तिथे सर्व्हिस चालू असताना डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि नंतर असिस्टंट सायंटिस्ट म्हणून आणि मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तिथून 21ला मी रिटायर झालो. या काळामध्ये बरंच काही शिकायला मिळालं. हॉस्टेलमध्ये मार्गदर्शक आपले शेंडे सर, बेलसर सर यांचे मार्गदर्शन मिळाले, शिस्त मिळाली आणि त्यामुळे आम्ही घडलो आणि खूप मजा आली. शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये माझे मित्र म्हणजे संजीव बोंडे यांच्याकडून मी केमिस्ट्री शिकलो. मला केमिस्ट्री जमत नव्हतं, मग त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून शिकलो आणि एकदम नंतर टेस्ट झाल्यानंतर एकदम 40 पैकी 38 मार्क मिळाले. त्यांचे खूप आभारी आहोत. आणि रिटायर झाल्यानंतर मी 2021ला पुण्यामध्ये सेटल झालो आणि माझी मुलगी USA ला राहते, जावयानी मुलगी, आणि मुलगा तो पण IIM मध्ये MBA झाला आणि हैदराबादमध्ये सून आणि तिथे, आणि मी पुण्यामध्ये राहतो. आणि तुम्ही कधी आले तरी आपल्याकडे यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि मुलांना एवढं सांगणं आहे की बेटा तुम्ही चांगलं शिका, वाईट मार्गाने लागू नका, आता चांगला अभ्यास करा आणि चांगले मोठे व्हा, साहेबासारखे मोठे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद भगत साहेब पुण्यावरून आले. हा स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला त्यांना कळलं. आठवड्यापूर्वी त्यांनी सांगितलं की माझं शक्य होत नाही, पण जेव्हा सांगितलं की न्यायाधीश वैद्य साहेब येत आहे, मी लवळे साहेबांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतील. यानंतर आपल्याला एक स्पर्धिका सुद्धा पुढे कार्यक्रमाला काढायची आहे. त्याला हे महत्वाचे फोटो टाका. ह्याचा उद्देश ह्याच की यानंतर कधी कोणाची विकेट पडेल सांगता येत नाही, पण त्याच्यानंतर हा कार्यक्रम तुम्ही 3 वर्षांतर 4 वर्षांतर जो कधी त्या पद्धती गेट टुगेदर करा तर नेक्स्ट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नाही, ऍडमिशन फुल झाली. दुसऱ्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला तर 78ला माझा नंबर इथे लागला. 6 नंबरला राहत होतो आम्ही. 6 नंबरला शेषराव लांबे इथे उपस्थित आहे. ते मी एकाच रूम मध्ये राहत होतो. बरेचसे विद्यार्थी आणि अत्यंत गरीब परिस्थिती असताना इथले जास्तीत जास्त लोक बुद्धिस्ट होते. जास्तीत जास्त लोक इथले बुद्धिस्ट होते आणि खरोखर चिकाटी आणि धैर्य आणि उपासना त्यांची होती आणि त्यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि सगळे खेड्यागावातले विद्यार्थी होते आणि आपापल्या पद्धतीने ते आपापले शिक्षण घेऊन वर मग ते 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन सगळं आपल्या ते काही नोकरीवर गेले, काही कुठे गेले, चांगल्या नोकरी त्यांनी प्रस्थापित केली किंवा केली, चांगल्या पगारावर लागले ते. पण हा अनुभव जो आहे माणसाचा अनुभव अजूनही आठवण येतो त्या अनुभवाची की आपली परिस्थिती काय होती ना. आज सगळं बाबासाहेबांच्या कृपेने, बाबासाहेबांच्या संघर्षाने हे सगळं आपल्याला वैभव मिळालं. आज बंगला गाडी सगळे लोक आपण इथे सगळे उपस्थित आहेत, टापटीप लोक आहोत, हे सगळं बाबासाहेबांचं देण आहे आणि त्यामुळेच आपण घडलो. कोणी शिक्षक झाले, कोणी IPS झाले, कोणी क्लास 1 अधिकारी झाले, सगळे झाले. ते बाबासाहेबांमुळे सगळं घडलं. पण हा मला एक चांगला योग वाटला का सगळ्यांची भेटीगाठी झाल्या, सगळ्यांचे चेहरे आज आपण ओळखत सुद्धा नाही त्यांना, का बरेच वर्ष होऊन लोटून गेले ना. तर आज हा कार्यक्रम मला खूप चांगला वाटला. मलाही 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. माझ्या परिस्थितीने त्यांना घडवलं, मी ग्रॅज्युएट पर्यंत शिकवलं. हीच मला वाटतं या आयोजनाच्या मागची आमची संकल्पना आहे. एवढं मी प्रस्तावित मला वाटतं भरपूर बोलले. एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अभिवृद्धी काय म्हणायला असेल 75-76च्या नंतर आम्ही गेल्यानंतर जे आमचे कोणी एन्सेस्टर असतील अशी ठरवतावी
रोडपर्यंत येतो. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माजी न्यायाधीश अनिल वैद्य, आजचे प्रमुख पाहुणे, नवजीवन छात्रालयाचे माजी उपाध्यक्ष प्राचार्य शिंदे सर, इकडे घेतो आता सेवानंद नाव घेतो, कारण ते आम्ही असं म्हटलं की त्यांनी इथे प्रत्येकाने इथे स्टेजवर यायचं आहे, त्याचं स्वागत केलं जाईल पाहुण्यांच्या हस्ते आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही आपलं मनोगत छात्रालय जीवनाचे अनुभव किंवा तुमची झालेली वाटचाल ते आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर नेहमी मागच्या समोरून सुरुवात केली होती, आज मी उलट पद्धतीने सुरुवात करणार आहे. भीमरावजी वाघमारे 1 नंबरला तिथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पुरीत कामगार साहेबांना विनंती करतो पाहुण्यांचे असते त्यांचं स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे, म्हणजे आपला वेळ वाचेल. आणि माझं म्हणणं की 1 वाजेपर्यंत आपण सर्वांचा मनोगत ऐकून घेऊया. स्वागत होत आहे. तर परत आपले कंटिन्युशन्स जेवण झाल्यानंतर मनात एक दोन करावं आहे ते केशव मेंढे सर आणि मी पण शक्य झालं तर आवडेल तर करेल आणि परत मनोगत कार्यक्रम सुरू होईल. सर्व मंचाचे प्रबोधन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे गांधीजी, आदरणीय विचारमंचावर उपस्थित सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ गुरुवर्य, सर्वांचे नावं घेण्यात परंतु आपले सर्व परिचित आहेत, सर्वांना मी अभिवादन करतो. उपस्थित माझे सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, चंद्रमणी तिगाडेजी आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, मी हॉस्टेलमध्ये 1975 ते 77 या काळामध्ये रूम नंबर 5 मध्ये होतो. माझ्या रूममध्ये संजीव बोंडे, सिद्धार्थ कांबळे, अशोक कांबळे तर नाही आहेत, महेंद्र बुडके, चावरे म्हणून होते, भीमराव नाही आहे, ओंकार आणि अशोक बेताल, गौतम कांबळे आणि एक विस्मरण झालेलं आहे, त्यांचं नाव नाही आहे. एवढे लोक आम्ही राहत होतो 5 नंबरला. त्या काळामध्ये 7वा वर्ग जिल्हा परिषदच्या शाळेमधून झालंय, वगाळा सेवाग्रामजवळ आहे, आणि 8वीमध्ये इथे ॲडमिशन घेतली. बेलसरे सर त्यावेळेस ते फॉर्म त्यांच्याकडून घेतला होता आम्ही हॉस्टेलमध्ये, ते त्यांच्याकडून फॉर्म घेतला आणि मग ॲडमिशन केली या ठिकाणी. ते जग वेगळं होते. त्या जगामध्ये सेल्फ, स्वतः कसं कार्य करायचं, स्वतः काय केलं पाहिजे, कसं कपडे धुवायचे, कसं आपला डबा, आपली आट वाटी कशा पद्धतीने साफ करायची हे आम्हाला माहीत नव्हतं. सर्व घरी आई बहिणी करायच्या. परंतु या युगामध्ये 2 वर्ष आम्ही राहिलो, 3 वर्ष, 8, 9, 10 या 3 वर्षामध्ये खूप काही अनुभव आले. आणि बोंडे माझ्या रूममध्ये असल्यामुळे
अभ्यास कसा करायचा हे त्यांच्याकडून आम्ही गाईड केलेलं आहे, शिकलेलं आहे. परंतु त्या काळामध्ये 10वीमध्ये हे असताना एक्झरसाईज नव्हत्या पाठीमागे पुस्तकाच्या, म्हणजे लेसन झाल्यानंतर एक्झरसाईज राहत होते त्या नव्हत्या. मग पूर्ण पुस्तक वाचायचं आणि त्यामधून जे काही प्रश्न आले ते सॉल्व्ह करायचे. हॉस्टेलमध्ये थोडासा आम्हाला सिनेमा बघण्याचा नाद होता. सिनेमा रात्रीला रात्रीचं जेवण झाल्यानंतर जायचं. 9 ते 12चा सिनेमा राजकला टाकीजपर्यंत पैदल जायचं आणि तिथून मग संजीव बोंडेला धर्मेंद्र हेमा मालिकचे पिक्चर जास्त आवडायचे. त्यात क्रेज होती त्यावेळेस, तर आम्ही मिळून जायचं आणि मग कुणाला माहीत व्हायला नको, कारण पनिशमेंट व्हायची हॉस्टेलमध्ये. दुसऱ्या दिवशी जेवण बंद व्हायचं, म्हणून या भीतीने चुपचाप आपल्या रूममध्ये यायचं आणि आपलं जे काही कार्य आहे ते करायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच की पैदल जाणे. मॉडेल हायस्कूलमध्ये मी होतो, संजीव होता मॉडेल हायस्कूलमध्ये. इकडून पहिल्यातून जायचं किंवा तिकडून आपल्या गांधी ज्ञान मंदिराकडून जायचं, आपल्या गांधी विद्यालयाकडून जायचं, कारण गौतम तिथे असल्यामुळे त्या कधी कधी तिकडून मिळून जायचं. शाळेत असताना एक स्वतः कसं कार्य करायचं याचं वळण लागलेलं आहे गोष्टींवर. परंतु कधी कधी कसं राहते की माझा एक मामे भाऊ होता अशोक कांबळे म्हणून, आणि काहीतरी क्लासेस झाले आणि क्लासेस होत असताना त्याला 10वीमध्ये ॲडमिशन मिळाली नाही आणि तो मुंबईला गेला. मीच त्याची मुंबईला ॲडमिशन करून घेतली होती. मी अशोक समजून, कारण इथे ॲडमिशन मिळत नव्हती. तो अनुभव असा की अशोक कांबळे मी झालो आणि मी ॲडमिशन केली नेहरूनगर कुर्ल्याला. तो इथेच होता आणि कारण त्याला पनिश झाली होती त्याच्या कृत्यामुळेच, समजा काही कार्य होते त्या यंग पिरियडमध्ये होऊन जातात, तर त्याचा काही मी या ठिकाणी उल्लेख करत नाही. आणि नंतर मला 10वीमध्ये मला काही त्रास दिला नाही सरांनी, इंडे सरांनी माझी ॲडमिशन 10वीमध्ये केली. तर 10वीमध्ये असताना संजीवला गेमचा ओढ होती. तो रनिंग करायचा आणि रनिंग करता करता अभ्यासही करायचा. पण मी रनिंग करायला काही जात नव्हतो आणि मग 10वीमध्ये तो 1-2 महिने सरांनी त्याला आपल्या रूममध्ये ठेवलं. मॉडेल हायस्कूल शाळेचे शिक्षक होते, जास्त होत्या, मी शॉर्टमध्ये घेतो. आणि पहिला मेरिट तो त्या ठिकाणी मॉडेल हायस्कूलमधून तो आलेला. तेव्हा एक उदाहरण देतो विद्यार्थी तुम्हाला. तुमच्या आता एक्झरसाईज तुमच्या लेसनच्या पाठीमागे तुम्हाला प्रश्न विचारले जातात धड्यावरती आणि ते प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतात. त्यावेळेस ते आमच्या वेळेस ते नव्हतं. तर बोंडेने एकदा म्हटलं, बोंडे तुला कसं काय लक्षात राहते तुझ्या? तर संजीव म्हणाला, भीमराव म्हणे तू एखादी ब्लँक कर म्हणे, एखादी ओळ वाच म्हणे, त्यातला एखादी प्रश्न ड्रॉप कर म्हणे, एखादी शब्द ड्रॉप कर म्हणे. आणि तो नेमका विचार म्हणे, म्हणजे ते प्रश्न ते फिलिंग द ब्लँक म्हणून आपण त्याला. तसं एकदा मी केलं आणि खरंच त्याने त्याचं उत्तर दिलं. मला वाटलं की किती त्याचे स्मरणशक्ती आहे. हे कसं असते, आम्ही हार्डवर्कर होतो, तो ओरिजिनल हुशार होता. काही 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. ओरिजिनल हुशार असतात, त्यांना जास्त अभ्यास करायची गरज नाही, एकदा रीड केले की तो त्याच्या लक्षात राहतो. परंतु आमच्यासारखे लोक हार्डवर्कर होते. हार्डवर्कर होऊन काहीतरी आपल्याला अचिव्हमेंट करायचं होतं. मग नंतर मी 12वीला 11वी ॲडमिशन घेतली JB सायन्सला. आणि माझा जो भाऊ होता, माऊस भाऊ लोसावळे जंगले, राजू जंगले, त्यांनी म्हटलं, अरे भीमराव म्हणे तू या ठिकाणी ॲडमिशन होऊ घेऊ म्हणे, चाल म्हणे औरंगाबादला जाऊ. मग म्हटलं ॲडमिशन कॅन्सल केली, औरंगाबादला गेलो. 11वी 12वी औरंगाबादला केली. परत मी BSc पार्ट 1ला JB सायन्स कॉलेजला आलो. नंतर B.Ed केलं नागपूरला गव्हर्नमेंट कॉलेजला आणि टीचरशिपचा जॉब केला. असिस्टंट टीचर, सायन्स टीचर म्हणून मी रिटायर्ड झालो. हिंगणघाटला मी 30 वर्ष राहिलो. माझं प्रॉपर नागपूर जिल्हा, हिंगणा तालुका
त्या ठिकाणी शेती आहे. आता मी स्थायिक त्या ठिकाणी आहे हिंगणाला, तहसीलच्या अगदी जवळ आहे. या कधी वेळ मिळाला तर. आणि एवढा परिचय किंवा एवढं पण सांगते वेळी असं वाटतंय की खूप सांगावं, परंतु एवढे लोक आहेत, वेळेचं भान असतं. टीचर म्हटलं म्हणजे माईक हाती मिळाला की अर्धा तास कसा जातो हे बताही लागत नाही. म्हणून जास्त वेळ नाही घेता परत सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो आणि सर्वांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, परंतु तुम्ही यू मस्ट बी हार्ड वर्क. तुम्ही काहीतरी जास्त काम करा तरच तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला अचिव्हमेंट करता येईल. तुमचं जे गोल आहे, तुम्ही ते ठरवलेलं असेल ते तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. एवढीच शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. वाघमारे छात्रालयात 2 वर्ष 3 वर्ष घालवलं असेल. ते रूम नंबर 5 मध्ये होते माझ्या माहितीप्रमाणे. आपलं एज्युकेशन पूर्ण करून आर्मीमध्ये गेले, महार रेजिमेंटला. त्याचे एनसीओस ते रिटायर झालेले आहे. आपल्या समोर त्यांचं स्वागत गणपती लोहवे सर करत आहे. देश थँक्यू सर. थँक्स. अशोक मेहता सर आपलं मनोगत व्यक्त करतील. मॅडम, जर तुमची पण आमची इच्छा होती पाहुण्यांची की तुम्हाला पण वाटलं तर मनोगत व्यक्त करू शकता. महाकरुणी गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना परिवार वंदन. मंच पर बैठे हुए सभी वरिष्ठ अधिकारी, अनिल वैद्य साहब, बेलकर साहब, आणखी भगत साहेब, सर्व मान्यवरांना क्रांतिकारी जय भीम, नमस्कार. मी माईकवर जास्त बोललो नाही आहे. आता मी माईक आलेला आहे. पहिले पण याच वेळ झाला तेव्हा काहीतरी बोललो ते मलाच आठवत नाही आहे काय बोलू ते. माझं नाव अशोक बेताल आहे. बाबा लाटकी गाव आहे. माझं नाव पण अलग वेगळं वाटत असतं, गाव पण वेगळं वाटत आहे ना. मला बेताल बेटल या नावानं बोलतात, ओळखतात. कुठल्या नावानं बोलावलं तरी मी आवाज देणार. मोठे जज साहेब झाले. आता त्याच्या मागं काही बॉडीगार्ड फिरत असतील. आणखी काय बोलत आहे. माझी आर्मीची नोकरी 19 वर्ष झाली आहे. 19 वर्ष रिटायरमेंट जास्त झाली आहे. आणि आता मी सध्या माझे मिस्टर मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमधला त्यांचा प्रवास खूप छान झाला आणि आमचं दोघांचं, मला 2 मुलं आहेत. दोघेही ड्युटीवर आहेत आणि फौजची ड्युटी करून माझे मिस्टर सुखी सगळे सुखी आहेत आणि आम्ही परिवार सुखी आहोत. जर फॅमिली सहित आले असेल तर वहिनी पण स्टेजवर आहेत. पाहुण्यांना मी निमंत्रित करतो. त्यांचं पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन स्वागत करावे. बेलसरे सर, महेंद्र पुडके साहेब आणि वहिनीचं पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन स्वागत करीत आहे. क्लॅपिंग. थँक्स. पुडके साहेब आपलं मनोगत. हॅलो. मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, महाकरुणिक
तथागत भगवान बुद्ध आणि सगळ्यांना नमन करून माझं नाव महेंद्र फुडके, मी 77 ते 80पर्यंत मी 8 वर्गात राहिलो होतो. 5 नंबर रूममध्ये राहत होतो आणि महात्मा गांधी विद्यालय अडक होतं. तिथून मी 10वीपर्यंत शिक्षण घेऊन नंतर मी B.Com M.Com इथूनच केलं. माझ्या रूममध्ये आता विवरावनं सांगितल्याप्रमाणे 5 नंबरमध्ये त्यावेळेसच्या बॅचमध्ये अशोक बेताल, भीमराव, अशोक कांबळे जे आता नाही आहे, ती मंडळी होती. सगळे आपल्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्या मार्गी लागली. मी M.Com केल्यानंतर मी बँकेला, सेंट्रल बँकेला जॉईन केलं. माझी मिसेस सेंट्रल बँकेला होती. हे म्हणायचं आहे की जो हॉस्टेलमधून गेला, ज्याने हॉस्टेलचं लाईफ जगलं, तो कुठंच फेल नाही होऊ शकत. म्हणजे असा काळ आला की मस्ती करता सेंडे सरांना तर आठवत नसेल तेवढा. सेंडे सरांनी नाही मारला मला कधी कधी, पण जेंडे सरांनी जेव्हा मारलं की नाही असं धरून राहायचं, उठून पडायचं, संध्याकाळी आलं का ते विसरून घ्यायचे काय झालं होतं. असं पण घडलं आमच्यासोबत. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. पण अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या, पण मस्ती सोडायची नाही आणि आपलं एक ध्येय घेऊन चालायचं. बाकी सगळं ठीक आहे. मला काही सांगायचं उरलेलं नाही. मी पण MSc फर्स्ट इयर केलेलं आहे मॅथ्समध्ये, JB सायन्स कॉलेजमधून अपडाऊन करत होते पुलगाव ते वर्धा. 34 वर्ष माझी बँक सर्व्हिस झाली. ॲज अ मॅनेजर, ब्रांच मॅनेजर पण राहिलेली आहे मी. 25 वर्ष माझे चिंचवाड्यामध्ये गेले आणि बाकी 2012 पासून मी इथे आले. तर रिटायर्ड झाले आता 3 वर्ष. ठीक आहे, बाकी सगळे माझे विनंती करतो की त्यांचं स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. प्राध्यापक गणाल सर स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. लांबे सरांचं स्वागत प्राध्यापक अशोक गणाल सर करीत आहे. आम्ही एक स्मृतिचिन्ह तयार केलेले आहे, बघा ते त्या पद्धतीनं. थँक्यू. लांबे सर आपलं म्हणत वहिनी आल्या नाही. सर्व उपस्थित मंडळी, आणि मी 76, 77, 78 2 वर्ष हॉस्टेलमध्ये आलो. मग नंतर मी BC कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. आम्ही केशव मेंढे आणि सोबत होतो मी 6व्या वर्षापर्यंत. मी नंतर 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चर सायन्स केलं. मग तू मी अभ्यासला राहिलो. पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन स्वागत करावं. मेढे सर त्यांच्याकडे प्रोव्हाइड करावे. आपण रूम नंबर 2 मध्ये होता, दोघेही होते 1 मध्ये, आणि पोलीस फोर्स मध्ये 7th आहेत. प्राध्यापक प्रदीप लोखंडे सर त्यांचं स्वागत करीत आहे. थँक्यू सर. मी इथे 73, 73, 74 आणि स्वागत करतील तामगाडगे साहेब असे.